विद्यार्थी मित्रो, नमस्कार. आज आपण इयत्ता 7वीचा ब्रिज कोर्स संदर्भात माहिती पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी संदर्भ क्रमांक दिला आहे इयत्ता 6वी. संदर्भ क्रमांक इयत्ता 6वी म्हणजे मागील पाठावरती म्हणजे मागील इयत्तेवरती असणारा हा ब्रिज कोर्स अवलंबून असणार आहे. हा ब्रिज कोर्स हा इयत्ता 7वीचा ब्रिज कोर्स आहे. हे सर्वप्रथम सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आपण मागील काही व्हिडिओमध्ये आपण इतर सर्व घटकांचे ब्रिज कोर्स पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये नेमकी कोणकोणती माहिती आहे, कृतीपत्रिका कोणत्या, अध्ययन निष्पत्ती कोणती, या सर्व बाबींचा अभ्यास आपण करून घेतलेला आहे. आता कृतीपत्रिका 24मध्ये आपण काही बाबी पाहणार आहोत. हे आपण थोडंसं समजून घेऊया. चुंबकत्व, शोध, चुंबकीय पदार्थ, अचुंबकीय पदार्थ या संदर्भातली माहिती या ठिकाणी आली आहे. म्हणजे चुंबकाचे गुणधर्म कसे असतात, काय असतात, कोणते प्रकार असतात, त्याच्यामुळे कोणकोणते फायदे, व्यापारी फायदे, वैज्ञानिक कोणकोणते उपयोग वगैरे असतात, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. संदर्भ इयत्ता 6वी प्रकरण 15 चुंबकाची गंमत या संदर्भातला हा पाठ आहे. आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारख्या कोणकोणत्या बाबी आहेत हे थोडंसं आपण बघूया. ज्या पदार्थाकडे लोखंड, कोबाल्ट, निकेल इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात किंवा चिटकतात अशा पदार्थांना चुंबक म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी चुंबकत्वाची व्याख्या दिली आहे. आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेलं असेल मागच्या वर्षी, तीच बाब या ठिकाणी आलेली आहे. आपण आपल्या वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवणं गरजेचं आहे. चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन होते. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हालचाल करावी लागते. त्यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरले जातं. म्हणजे चुंबकाचे उपयोग या ठिकाणी कोणकोणते आहेत हे या ठिकाणी थोडंफार दिलेलं आहे. चुंबकीय बलामुळे कार्य होते. आता चुंबकीय बलामुळे देखील ताकदीचं काम जे काय असेल तर ते कमी होतं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजे चुंबकीय ऊर्जाची कोणती आहे तर ती आपल्या या ठिकाणी लक्षात येते. चुंबकाचा शोध मॅग्नेशिया येथे लागला. म्हणजे मॅग्नेशिया नावाचं एक ठिकाण असेल तर त्या ठिकाणामध्ये या चुंबकाचा शोध लागलेला आहे. मॅग्नेटाइट या खडकामध्ये चुंबकाचे गुणधर्म आढळले यालाच लोडस्टोन असेही म्हणतात. अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा बदलण्यासाठी किंवा दिशा ठरवण्यासाठी, मार्गक्रमण करण्यासाठी, योग्य दिशा माहीत होण्यासाठी आपल्याला काही चुंबकीय गुणधर्म असणारे जे काही पदार्थ, घटक वगैरे असतील तर ते आपल्याला या चुंबकाच्या गुणधर्मामुळेच आपल्याला निश्चित होऊ शकतात. ज्यावेळेला आपण होका यंत्र वगैरे वापरतो तर ते होका यंत्रामध्ये चुंबक व चुंबक सदृश्य काही घटक असतात. त्याच्यामुळे आपल्याला दिशा आपल्याला बघायला मिळते. हे या चुंबकाच्या गुणधर्मामुळेच. ही बाब आपण या ठिकाणी जाणून घेतली. आता या ठिकाणी काही माहिती जाणून घेण्याकरता काही विकिपीडियाची काही लिंक्स वगैरे आहेत. हे लिंक्स आपण टच करून आपण आपली माहिती याच्यामध्ये आणखी वाढवू शकतो. पुढे बघा, नालाकृती चुंबक. नालाकृती चुंबक म्हणजे या ठिकाणी कसं दिलं आहे थोडंसं बघा. त्याच्यानंतर दंडगोलाकार चुंबक बघा कसं दिलं आहे. त्याच्यानंतर चकती चुंबक बघा कसं दिलं आहे. पट्टी चुंबक बघा. हे सर्व पद्धतीचे, सर्व प्रकारचे चुंबक आपल्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. किंवा इतर ठिकाणी जर समजा आपली शोधकृती असेल तर आपल्याला नालाकृती चुंबक वगैरे इतर काही प्रयोगशाळेमध्ये म्हणा किंवा जहाजावरती, बंदरावरती गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला नालाकृती चुंबक वगैरे बघायला मिळू शकतात. बघा, या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचा एक प्रयोग दाखवला आहे. त्या प्रयोगामध्ये एक लहानशी हातामध्ये किंवा साईडला एक प्लास्टिकची एक प्लेट ठेवली आहे. त्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये लहान लहान खडे टाकले आहेत. त्यासोबत लोखंडी कीस टाकलेला आहे, लाकडाचा भुसा टाकला आहे व काही मोळे टाकले आहेत. व कालांतराने हे थोड्या वेळात हे मिक्स केलं आहे. मिक्स केल्यानंतर, मिश्रण केल्यानंतर त्याच्यावरून चुंबक फिरवला जातो व चुंबक फिरवल्यानंतर काय होतं तर काही लाकडाचा खिस म्हणा किंवा बाजूला सरला जातो. प्लॅस्टिकचे तुकडे असतील किंवा कागदाचे तुकडे, कपडे हे बाजूला सारले जातात व लोखंडी जे काही भाग किंवा घटक वगैरे असेल तर ते चुंबकाला चिटकले जातात. म्हणजे या ठिकाणी चुंबकीय गुणधर्म कोणता आहे, काय आहे हे आपल्या या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. जे पदार्थ चुंबकाला चिटकले त्यांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. जे पदार्थ चुंबकाला चिटकले नाही, कागदाचे कपडे, झाडाची पाने,
लाकडाचा भुसा, वाळू त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. लोह, कोबाल्ट, निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत. हे या ठिकाणी बघायचं आहे. बघा, तुमच्या घरी कोणकोणत्या उपकरणांमध्ये चुंबकाचा वापर केला आहे त्याची यादी करा. आता घरामध्ये जे काही आपले विविध घटक वगैरे असेल तर ते घटक आपण लक्षात ठेवायचे आहे. तर त्याद्वारे चुंबकाचा वापर कसा होतो हे आपण थोडंसं बघायचं आहे. दुसरं बघा, तुमच्या आसपासच्या पदार्थांमधून चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ ओळखायचे आहेत. खालील तक्त्यात वर्गीकरण करायचे आहे. तर चुंबकीय पदार्थ कोणकोणते आहेत? स्पीकर असेल किंवा डेक असेल, टी व्ही असेल त्याच्यामध्ये चुंबकीय पदार्थ आपल्याला अनुभवायला येत असतात, ठेवलेले असतात. अचुंबकीय कुठले तर दरवाजा असेल किंवा प्लास्टिकच्या काही वस्तू असतील, लाकूड असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अचुंबकीय पदार्थाची वस्तू असतात. हे या ठिकाणी आपण बघितलं. खाली बघा, चित्रामध्ये दिलेल्या चुंबकाचे आकारावरून नाव लिहा व तुमच्या घरात हे कुठे वापरले आहे ते तुमच्या मोठ्या व्यक्तीकडून जाणून घ्या व त्याची वस्तूचे नाव लिहा. आता बघा खाली काय सांगितलेलं आहे. नालाकृती चुंबक बघा, ठोकळा चुंबक, गोल चुंबक, पट्टी चुंबक दिले आहे. पिन होल्डर उलटा धरला की त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत. आता पिन होल्डर उलटा ठेवला की त्याच्यापासून टाचण्या पडत नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीचे काही चुंबक मॅग्नेट्स त्याच्यामध्ये लावलेले असतात व त्याच्यामुळे तो पट्टी चुंबक असल्यामुळं किंवा गोल चुंबक असल्यामुळं तो तो खाली पडत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. असं या ठिकाणी आपण विचार करू शकतो. बघा, फ्रीजचे दार लावताना एका ठराविक अंतरावर ते आपोआप बंद होते व पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही. म्हणजेच काय तर त्या दरवाजामध्ये चुंबक असतो हे या ठिकाणी आपलं सिद्ध होते. आता चित्रामध्ये जो होका यंत्र दाखवलं त्या होका यंत्रामध्ये सुद्धा विशिष्ट पद्धतीचे चुंबक असते व त्याच्याद्वारे काही या क्रिया घटना वगैरे घडत असतात. आता या ठिकाणी बघा, काही अधिक माहितीसाठी लिंक्स दिल्या आहेत, त्या लिंक्स आपण बघायच्या आहेत. लिंक्स बघून आपण अमूर्त संकल्पना म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज जे काय असेल हे आपण बघायचं आहे. पुढं बघा, या ठिकाणी कृतीपत्रिका 25 दिली आहे. कृतीपत्रिका 25 देत असताना सुद्धा भरपूर विचार केलेला आहे. अभ्यास करूनच ह्या कृतीपत्रिका दिलेल्या असतात. आता इयत्ता 6वीच्या प्रकरणातील 15वं जे काही धडा आहे ब्रिज कोडच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना चुंबकाची गंमत म्हणजे काही विशिष्ट चुंबकाच्या काही गमती जमती या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेस स्थिर होतो. नेहमी उत्तर व दक्षिण दिशेचाच काळात स्थिर होतो. तर उत्तर ध्रुव एन ने दर्शवतात तर दक्षिण ध्रुव एस ने दर्शवतात. ही बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. बघा, पट्टी चुंबक तो घेऊन तो एका स्टँडला दोऱ्याने लटकवा व फिरवा. गोल फिरवायचा आहे. स्थिर झाल्यावर तो उत्तर दक्षिण या दिशेला स्थिर होतो. ही देखील बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे म्हणजेच ध्रुवांकडे एकवटलेले असते. चित्राचे निरीक्षण करायचं आहे. लोहकीस चुंबकाच्या दोन्ही टोकांकडे जास्त चिकटलेला आहे. एका चुंबकाचे 2 भाग केल्यास 2 स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत. आता याच्यामध्ये सुद्धा खूप गमती-जमती किंवा चिकित्सक जर समजा कोणाला वृत्ती असेल तर त्या ठिकाणी त्याला ही माहिती लगेच कळू शकते. बघा, एका चुंबकाचे 2 भाग केल्यास 2 स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. एक पातळ पट्टी चुंबक घेऊन त्याला कात्रीने कापा व ते दोन्ही तुकडे लोहकिसावरून फिरवा. त्याच्या दोन्ही टोकांना लोहकिस चिटकतो. ही बाब या ठिकाणी दिलेली आहे. चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला प्रवर्धित चुंबकत्व असे म्हणतात. म्हणजे काही गुणधर्म वगैरे दिलेले आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण व विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते. ही बाब या ठिकाणी आपण लक्षात ठेवायची आहे. प्रतिकर्षण म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय. बघा, चुंबकातील आकर्षण व प्रतिकर्षण या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. हे आपण बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघा, चुंबकीय पदार्थांमध्ये तात्पुरते चुंबक तयार करता येते. सुई किंवा खिळा किंवा त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चुंबक घासत नेल्यास त्यामध्ये तात्पुरते चुंबकत्व तयार होते. म्हणजे चुंबकाचं परावर्तन त्याच्यामध्ये होतं असं आपण म्हणू शकतो. कृत्रिम चुंबक त्या ठिकाणी तयार होतो. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या चुंबकाचे ध्रुव निश्चित करा. आता
तुमच्याकडे उपलब्ध असणारे चुंबकाचे ध्रुव निश्चित करण्यासंदर्भातल्या ह्या माहिती कोणकोणत्या आहेत हे आपण थोडंसं बघायचं आहे व त्याच्यामध्ये आपण लिहायचं आहे. पुढे बघा, चुंबकाचे आकर्षण व प्रतिकर्षण या वैशिष्ट्यांचा उपयोग करून एखादी खेळणी तयार करा. आता वेगवेगळ्या काही खेळणी वगैरे तयार करत असला तर आपण ह्या चुंबकाचा वापर करून खेळणी तयार करायची आहे व त्याच्यामध्ये माहिती लिहायची आहे. बघा आता या ठिकाणी कृती करण्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. एक खिळा घ्या. आता एक खिळा घेऊन त्यावर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चुंबक घासत न्या. त्या खिळ्या त्या खिळ्याजवळ टाचण्या नेल्यास त्यावर काय होईल? तर त्या एकत्रित आकर्षल्या जातात. हा एक विशेष पद्धतीचा प्रयोग आहे. आपण घरी करून बघू शकता. कारण का तर त्याच्यामध्ये तात्पुरतं चुंबकत्व आलेलं असतं व त्या चुंबकत्वामुळे त्याच्यामध्ये सर्व या घटक त्याच्यामध्ये आकर्षले जातात. पुढे बघा, शास्त्रज्ञांच्या कथा किंवा गोष्टी वाचायच्या तर आता सध्या रिकामा वेळ वगैरे असतो आपल्याला. तर शास्त्रज्ञ लोक यांची चिकित्सक वृत्ती कशी असते, कुठल्या गोष्टीवर ते ॲनालिसिस करत असतात, कोणत्या गोष्टीवरती फोकस त्यांचा अभ्यासाचा असतो, या संदर्भात जर समजा बाबी जाणून घ्यायची असतील, आपला सुद्धा आत्मविश्वास वाढायचा असेल, शास्त्रीय गुणकौशल्य संदर्भ जर समजा तुमच्या मनामध्ये उतरवायचा असेल तर आपल्याला भरपूर शास्त्रज्ञांच्या कथा वाचल्या पाहिजेत आपण. पुढे बघा, अधिक माहिती अभ्यासासाठी लिंक्स वगैरे या ठिकाणी दिले आहेत. स्वतःचे चुंबक बनवण्याच्या संदर्भात हे आपण या ठिकाणी लिंक्स ओपन करून आपण माहिती घ्यायची आहे. पुढे बघा, कृतीपत्रिका 26 या ठिकाणी दिली आहे. समजून घेऊया या ठिकाणी दिलं आहे. विश्व म्हणजे काय? दीर्घिका व तारे. दीर्घिका व तारे नेमकं काय आहे हे थोडंसं बघा. इयत्ता 6वीच्या प्रकरण 16चं हे प्रकरण आहे. 16 विश्वाचे अंतरंग याबद्दल या ठिकाणी माहिती दिली आहे. अध्ययन निष्पत्ती बघा. विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह, उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात. इंटरनेट माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना, प्रक्रिया यांची माहिती घेतात. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. निरभ्र काळोख्या रात्री आकाशाचे निरीक्षण केल्यास तुम्हाला आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा दिसेल. हीच आपली आकाशगंगा होय. तिला मंदाकिनी असे म्हणतात. म्हणजे निरभ्र आकाशातील जर समजा काही विशिष्ट गोष्टी घटना दिसत असतील तर त्याच्यामध्ये मंदाकिनी म्हणजे नेमकं काय असं विचारलं तर हे निरीक्षण आपण त्या ठिकाणी नोंदवू शकता. पुढे बघा, असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. बघा, असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. म्हणजे दीर्घिका म्हणजे काय? आकाशामध्ये असंख्य असणाऱ्या ग्रहमालिकेला किंवा ताऱ्यांना दीर्घिका असे म्हणतात, असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपली सूर्यमाला आकाशगंगा या दीर्घिकेत आहे. बघा, अशा असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वास होतो. आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच हजारो पटीने मोठे असे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. दीर्घिकांच्या आकारावरून त्यांचे विविध प्रकार ओळखले जातात. आता हे प्रकार नेमकं कोणते असतात, काय असतात, ह्याची माहिती स्पष्टीकरण समजा असेल तर आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी मिळू शकते आपल्याला. तर या ठिकाणी नेमकं कुठलं माहिती जाणून घेण्याची आहे किंवा माहिती जाणून घेणे खूप गरजेचं आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा जे काही लहान तसेच हजारो पटीने जे काही मोठे तारे आहेत, तारकापुंज, तेजोमेघ, वायूंचे ढग वगैरे बनलेले असतात. तर ह्या सर्व गोष्टींना आकाशगंगेमध्ये किंवा आकाशगंगेमध्ये खूप महत्त्व असतं. तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू या ठिकाणी आहेत. आता बघा, दीर्घिका या ठिकाणी काय म्हटले आहेत? चक्राकार दीर्घिका, चक्राकार आणि सर्पिलाकार दीर्घिका या ठिकाणी म्हटले आहेत, हे आपण बघा. लंबवर्तुळाकार दीर्घिका या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली आहे. अवरुद्ध चक्राकार या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे थोडंसं बघा. अनियमित चक्राकारच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली आहे, हे थोडंसं बघा. धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे, हे या ठिकाणी बघू शकता. रात्रीच्या निरभ्र आकाशात आपल्याला हजारो असे लुकलुकताना दिसणारे निळे, पांढरे, तांबडे असे विविध रंगाचे तारे पाहायला मिळतात. ह्याचे तापमान हे 3,500 ते 50,000 पर्यंत असते. ही बाब या ठिकाणी आपल्याला माहिती करून घेणे खूप गरजेचे असते.
पुढे बघा ताऱ्यांचे प्रकार. आता हे ब्रिज कोडच्या संदर्भामध्ये मागील जे काही घटक वगैरे असतील हे देखील आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं असतं. पाठीमागचा आपण ब्रिज कोर्स केला म्हणजे काही गोष्टी समजून घेतल्या आपण असं ह्याचा अर्थ होतो. ताऱ्यांचे प्रकार या ठिकाणी बघा. पहिलं बघा सूर्य सदृश्य तारे, दुसरं तांबडी राक्षसी तारे, तिसरं महाराक्षसी तारे, चौथं जोड तारे व पाचवं रूपविकारी तारे. सूर्यसदृश तारे याच्याबद्दल बघा, ते तांबूस रंगाचे व निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मित्र व व्याध. दुसरं बघा तांबडी राक्षसी वारे. या ताऱ्यांची तापमान 3000 ते 40,000 सेल्सिअस पर्यंत असते. तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. यांचा रंग तांबडा असतो. महाराक्षसी तारे बघा, हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांच्या पेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. तापमान 30,000 ते 40,000 या मर्यादेतच असते, परंतु त्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट असतो. जोड तारे. जोड ताऱ्याच्या संदर्भात माहिती बघा. आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारेच आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही तारेबंदच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. हे आपण थोडंसं स्वतःहून वाचणे खूप गरजेचं आहे. टिप्पणी काढा, याची माहिती लिहून घ्या. वहीमध्ये जे काही वेगवेगळे ताऱ्यांचे प्रकार आलेले आहेत हे प्रकार आपण लिहून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये नासा, नेमकं इस्रो संस्था, इंडियन स्पेस रिसर्च सेंटर्स ऑर्गनायझेशन्स जी काही संस्था असतील, इस्रो असेल, नासा असेल, हे दोन्ही संयुक्तरित्या जे काही अंतराळात काम करत असतात त्या संदर्भात माहिती आपल्याला या ठिकाणी टॅप केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. पुढे या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत कृतीपत्रिकेच्या संदर्भात. पहिला प्रश्न बघा. खालील प्रश्नांची उत्तर द्या. आपली सूर्यमालिका कोणत्या दीर्घिकेत आहे? तर आपली ही सूर्यमाला, आपण पृथ्वीच्या संदर्भात आपण राहतो, तर ती ही सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेत आहे हे आपण लिहायचं आहे. आकाशगंगा या दीर्घिकेचे दुसरे नाव कोणते आहे? बघा, आकाशगंगा या दीर्घिकेचे दुसरे नाव कोणते आहे हे लिहित असताना आपण माहिती घेणे खूप गरजेचं आहे. दीर्घिकांचे 4 प्रकार लिहा. आता दीर्घिकांचे 4 प्रकार कोणकोणते आहेत, कसे आहेत हे आपण लिहायचे आहेत. दुसरं बघा, काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करा. आकाशात तारे व ग्रह यांचे निरीक्षण करा. कोणकोणत्या रंगांचे तारे तुम्हाला दिसतात हे आपण लिहायचे आहेत. काळोख्या रात्री निरभ्र आकाशाचे चित्र काढा. आता काळोख्या रात्री निरभ्र आकाशाचे चित्र काढत असताना आपल्याला नेमकं काय दिसू शकतं, आपली कल्पना करून लिहायचं आहे. निरभ्र अंधाऱ्या रात्री उत्तर दिशेला तेजस्वी असा ध्रुव तारा दिसतो, त्याचे निरीक्षण करायचं आहे. मोठ्या व्यक्तींकडून आजी आजोबा ताऱ्यांच्या ग्रहांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत व माहिती लिहायची आहे. आकाशदर्शनाची ग्रह ताऱ्यांची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाचन करायचे आहे व आपण माहिती लिहायची आहे. आता या ठिकाणी पुन्हा एक लिंक दिली आहे. ही लिंक आपण ओपन करून याच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज, कल्पना वगैरे असेल ते आपण पूर्ण करायचं आहे. कृतीपत्रिका 27 या ठिकाणी आलेली आहे. बघा, सूर्य संदर्भात, सूर्यमालेच्या संदर्भात ही माहिती आलेली आहे. याच्यामध्ये प्रकरण 16 व विश्वाचे अंतरंग याबद्दल माहिती दिली आहे. शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो या संदर्भात ही ग्रहमाला ही या ठिकाणी ग्रहमाला आहे, हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. बघा कशा पद्धतीने ही ग्रहमाला किंवा सूर्य, तेजपुंज तालका, त्याचबरोबर धूमकेतू या संदर्भातली माहिती दिली आहे. ही या ठिकाणी आपण वाचन करून माहिती लिहून घेऊ शकतो. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणची माहिती दिली आहे. सूर्याची माहिती दिली आहे, बुधाची माहिती दिली आहे, हे आपण वाचून टिपणं काढून ठेवायचे आहेत. शुक्राची दिली आहे, पृथ्वीची दिली आहे, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून याच्या संदर्भात ही माहिती आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत हे दिले आहेत. सूर्यमालेतील अंतर्गत ग्रहांची नावे दिली आहेत. सूर्यमालेत केंद्रस्थानी असलेल्या ताऱ्याचे नाव लिहायचे आहे. आपण सूर्यमालिका पूर्ण लिहायची आहे, त्याच्यामध्ये मधल्या केंद्रस्थानी कुठला ग्रह येतो ते आपण लिहायचं आहे. सूर्यमालेतील खालील ग्रहांचा योग्य क्रम लावा. आता योग्य क्रम लावत असताना आपल्याला क्रमाने माहीत असणे गरजेचं आहे. क्रमाने माहीत असेल तर आपण 1 ते 8 पर्यंत सर्व लावू शकतो. आता मी कोण ओळखा. आता प्रत्येक ग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यानुसार प्रत्येक ग्रहाला ओळखलं जातं. तो सर्वात वेगवान ग्रह, जीवसृष्टी असणारा ग्रह तर पृथ्वी, घरगवणारा ग्रह कुठला असेल तर तो आपण लिहायचा आहे. अशा पद्धतीनं चित्राची एक आकृती काढायची आहे, सूर्यमाला काढायची आहे. त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी एक सेतू अभ्यासक्रम आलेला आहे. बघा, 1 ते 27 या ह्याच्यावरती चाचणी क्रमांक सेतू अभ्यासक्रम चाचणी 3 आलेली आहे या ठिकाणी. हे आपण बघणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये सूर्यमालेत
सर्वांच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे हे आपण थोडंसं बघून या ठिकाणी आपण लिहू शकतो. ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न वगैरे असले प्रश्न लिहायचे आहेत. मी आता तुम्हाला सांगणं हे योग्य ठरणार नाही या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा हे अशा पद्धतीचे काही प्रश्न वगैरे आहेत. त्याच्यानंतर ही प्रश्नपत्रिका ती शेवटची असणार आहे. मी थोडंसं थांबतो या ठिकाणी स्क्रोल करतोय बघा. काही प्रश्न वगैरे असतील तर ते प्रश्न आपण वाचायचे आहेत. पुढील भागाला आपण पुढील तासिकेला इयत्ता 6वीच्या संदर्भातले जो काही ब्रिज कोर्स असेल किंवा माहिती वगैरे असेल हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला देखील काही अडीअडचणी काही कधी असेल तर आम्हाला तुम्ही फोन करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.